आपण आज एक ट्रिग्नॉमेट्रिक रेशो याच्यावरचाच एक क्वेश्चन डिस्कस करू. पर्टिक्युलरली ट्रिग्नॉमेट्रीमध्ये एक आयडेंटिटीज नावाचा एक पार्ट आहे, ज्याच्यामध्ये ह्याला फंडामेंटल आयडेंटिटीचा यूज करून याला सिम्प्लिफाय करायचं आहे. याच्यामध्ये मग काही अल्जेब्रिक प्रॉपर्टीज आहेत, फॉर्म्युले आहेत, रॅशनलायझिंग आहे, त्याशिवाय ट्रिग्नॉमेट्रिक फॉर्म्युले, तर हे यूज करून आपल्याला सॉल्व्ह करायचं असतं. हा क्वेश्चन बघा, आपण स्टार्ट करू. सोल्युशन 1 प्लस cot theta minus cosec theta into 1 plus tan theta plus sec theta. याची व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करायची. सगळ्यात पहिला मी काय करतो, cot theta ला cos theta बाय sin theta करतो, कोसेकला 1/sin इंटू, म्हणजे काय करायचं त्याच्यामध्ये प्रत्येकाला साइन कॉसमध्ये कन्वर्ट करायचं. सिम्प्लिफाय करायला बरं पडतं. कॉट कॉस अपॉन साइन, कोसेक 1/sin, पुन्हा टॅन साइन थीटा अपॉन कॉस थीटा, सेक 1/cos थीटा, इथं 1 आहे, ते पण 1 आहे. आता याचं एलसीएम काढू आपण. साइन थीटा हे साइन थीटा प्लस कॉस थीटा मायनस 1 होते. साइन थीटा प्लस कॉस थीटा मायनस 1 इंटू, इकडे पण असंच कॉस थीटा एलसीएम काढू, ते कॉस थीटा प्लस साइन थीटा प्लस 1. आता असं जर बघायला गेलं ना आपण, तर हे साइन प्लस कॉस आहे, हे पण साइन प्लस कॉसच आहे. काय फरक नाही पडत, ऑर्डर चेंज झालं तर काय होतं. साइन थीटा प्लस कॉस थीटा आहे, साइन थीटा प्लस कॉस थीटा. तर इथे ए मायनस बी इंटू ए प्लस बी, याचा फॉर्म्युला यूज करू शकतो आपण. ए मायनस बी इंटू ए प्लस बी, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर डायरेक्ट पण करता येते. ए स्क्वेअर म्हणजे कॉस थीटा प्लस साइन थीटा स्क्वेअर, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, ए प्लस बी इंटू ए मायनस बी इंटू ए प्लस बी, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. इवन याला पण मल्टिप्लाय करू अपॉन साइन थीटा कॉस थीटा. आता हा स्क्वेअर सॉल्व करू आपण. ए प्लस बी स्क्वेअर, तर कॉस स्क्वेअर थीटा प्लस 2 कॉस थीटा साइन थीटा प्लस साइन स्क्वेअर थीटा मायनस 1. कॉस थीटा प्लस साइन थीटा स्क्वेअर सॉल्व केलं, कॉस स्क्वेअर थीटा प्लस 2 कॉस थीटा साइन थीटा साइन स्क्वेअर थीटा मायनस 1 अपॉन साइन थीटा कॉस थीटा. आता हे डायरेक्ट पण करता येते. हे कॉस स्क्वेअर प्लस साइन स्क्वेअर 1 आहे, 1 प्लस 2 कॉस थीटा साइन थीटा मायनस 1 कॉस स्क्वेअर थीटा प्लस साइन स्क्वेअर थीटा 1 आहे, प्लस 2 कॉस थीटा साइन थीटा मायनस 1 अपॉन साइन थीटा कॉस थीटा. एक कॅन्सल करू, प्लस 1 मायनस 1, 2 कॉस थीटा साइन थीटा अपॉन साइन थीटा कॉस थीटा. परत साइन थीटा कॉस थीटा पण कॅन्सल, तर 2 हे त्याचा आन्सर आला. म्हणजे थोडक्यात काय, तर आपण काय केलं, त्या प्रॉब्लेमला साइन कॉसमध्ये कन्वर्ट करून नंतर सिम्प्लिफाय केलं. ए मायनस बी ए प्लस बी, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर केला, त्याला एक्सपांड केला, स्क्वेअर सॉल्व केला, नंतर पुन्हा परत सिम्प्लिफाय केलं, 1 मायनस 1 कॅन्सल केलं, 2 कॉस थीटा साइन थीटा आणि कॉस थीटा साइन थीटा ते पण कॅन्सल केले, ओनली 2 असं त्याचं आन्सर आलं. तर अशाच पद्धतीने आपण असे क्वेश्चन डिस्कस करतो आहेत. तुम्हाला काही डाऊट असतील, प्रॉब्लेम असतील, तर तुम्ही तुमच्या व्हॉट्सअप नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता.